रिकाम्या जागा भाग नंबर 2 बघा. खालील पर्यायांपैकी रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून त्या वाक्याला अर्थ प्राप्त करा असा एक काहीतरी प्रश्न असेल. ठीक आहे. मेन प्रश्न हा आहे, चार्ली हा मुळातच गुणी कलावंत होता. त्या दिवशी आई गात असताना तो रिकामी जागा गाणे ऐकत होता. तो एकाग्रतेने गाणे ऐकत होता, तो कानाने गाणे ऐकत होता, तो मनाने, चिकाटीने की जबरदस्तीने गाणे ऐकत होता असे वाटते. तेव्हा तो केवळ गाणे ऐकतच नव्हता, तर तो आईबरोबर मनातल्या मनात गाणे गातच होता. आता चार्ली नावाचा एक छोटासा मुलगा असेल, त्याची ही स्टोरी आहे. तो गुणी कलावंत होता. एक एक वाक्य म्हणजे बघा इथे ऑप्शन कोणतं आहे तुम्ही काय, उत्तर कोणतं आहे ते तुम्ही त्या वाक्याचा जे बॅकग्राऊंड आहे ते नीट समजून घेतलं पाहिजे. त्यावर डिपेंड हे उत्तर असते. चार्ली हा एक मुळातच गुणी मुलगा होता. म्हणजे तो गुणी मुलगा होता, गुणी कलावंत होता, मुलगा पण नाही, गुणी कलावंत होता. गुणी कलावंत म्हटलं की आपले काही नॅरेटिव्ह सेट होतात की तो गुणी कलावंत होता. ओके, म्हणजे तो गुणासाठी मग काही पण करेल. ठीक आहे. त्या दिवशी कोणातरी दिवशी आई गात असताना तो एकाग्रतेने ऐकत होता, कारण तो गुणी होता ना. बघा, कानाने ऐकत होता हा काही एक उत्तर नाही झालं. मनाने आपण ऐकत नसतो. चिकाटीने एखादं काम प्रत्यक्षात केलं जाते. चिकाटीने मी काहीतरी ऐकत आहे असं नाही, मी एकाग्रतेने ऐकत आहे, तल्लीन होऊन ऐकत आहे, हा भाग होऊ शकतो. जबरदस्तीने, आता तो मला सांगा, तो गुणी कलावंत होता ना, जो कलावंत गुणी आहे, हुशार मुलगा आहे, तो कसा काय जबरदस्तीने कोणतं काम करेल? जबरदस्तीने नाही. असं जर म्हटलं असतं आपण, चार्ली हा मुळातच अवगुणी कलावंत होता किंवा गुणी कलावंत नव्हता, गुणी मुलगा नव्हता, म्हणजे निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट झालं. आणि मग तो जबरदस्तीने बापानं म्हटलं ऐक मी सांगतो ते कर, तो करेल बिचारा जबरदस्तीनं. पण हा जर गुणी कलावंत होता तर तो एकाग्रतेनेच ऐकेल, जबरदस्तीने किंवा चिकाटीने ऐकणार नाही. चिकाटीने हा शब्द थोडासा वेगळा असतो. ठीक आहे ना. आणि म्हणून एकाग्रतेने हे उत्तर करेक्ट. समजलं. बघा, सर्वांच्याच जीवनात शिक्षकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे माझ्या जीवनात पण शिक्षकाचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. संकटातून मार्ग कसा काढावा हे शिक्षकांनीच मला शिकवले. यशस्वी आयुष्य जगण्यासाठी लागणारी जन्मभराची काय मला माझ्या शिक्षकांकडूनच मिळाली. जन्मभराची आठवण, साठवणी, जन्मभराची, तर मग आठवण न पाहिजे होतं, जन्मभराची आठवण किंवा साठवण. पण जन्मभराची आठवणी हा शब्द चुकीचा आहे, हे फ्रेज चुकीची आहे. जन्मभराची शिदुरी म्हणू शकतो आपण, शिदुरी म्हणू शकतो, गाठोडी म्हणू शकतो, पिठोडी म्हणू शकतो, पण जन्मभराची आठवणी नाही म्हणू शकत. आठवण किंवा साठवण म्हणजे दोन वाक्य कटले हे. मग गाठोडी, पिठोडी की शिदुरी? तर जन्मभराची शिदुरी, जन्मभराची शिदुरी हा एक वाक्प्रचार आहे मराठीमध्ये, किंवा आपण याला असं वापरत असतो. ते एक फ्रेज आहे. ठीक आहे ना. मराठीतली ही माझ्यासाठी जन्मभराची शिदुरीच आहे. मी त्यांच्या सहवासात 2 महिने राहिलो त्या संताच्या, तर ती माझ्यासाठी जन्मभराची शिदुरीच होती. म्हणजे आपण असं बऱ्याचदा ऐकतो, वाचतो, लिहितो, बोलतो. ठीक आहे ना. आपल्या मराठी भाषेमध्ये जन्मभराची शिदुरी ही एक फ्रेज आहे, लक्षात ठेवायची. कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये. बरोबर आहे. खोल मातीखाली जसा काय खळखळ झरा असतो, तसेच आपण यशासाठी प्रयत्न केल्यास यश मिळतेच. आता मला सांगा, खोल मातीखाली, बघा हा काय म्हणतो, कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये. खोल मातीखाली जसा खळखळ झरा असतो. मला सांगा, खोल मातीखाली खळखळ झरा कसा असेल? खळखळ झराला तर मोकळा असेल. खळखळ जर असेल तर तो मोकळा असेल. मोकळा झरा खळखळ वाहतो. परंतु खूप खोल मातीखाली जर असेल तर तो खळखळ नाही, तो शांत असू शकतो, तो निर्मळ असू शकतो, तो गोड झरा कसा? चूक. पांढरा शुभ्र आपल्याला काय माहित. मग आता शांत की निर्मळ? तर मग तुम्हाला या ठिकाणी शांत की निर्मळ हे मग बघायचं आहे. ठीक आहे ना. आता शांत तो खोल मातीखाली असेल तर शांत तर असेलच ना, पण निर्मळ हा शब्द जास्त महत्त्वाचा आहे. आणि म्हणून इथे निर्मळ उदाहरण घ्यायचं, कारण याच्यासोबत हा सार दडलेला आहे. कोणता सार? की आपण यशासाठी प्रयत्न केल्यास यश मिळतेच, हा सार आहे.
आणि मग म्हणून तो झरा कसा निर्मळ असतो. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ घ्यायचा. शांत नाही. मग शांत किंवा अशांत, हा झरा वा शांत आहे. हा झरा आपण जेव्हा पहाडावर जातो तेव्हा कुठे कुठे झरे असतात, ठीक आहे ना. पावसाळ्यात जर पाहिलं तर आपण तो कोणता झरा शांत असतो, कोणता खडखड वाहतो. हा मात्र निर्मळ होता, कारण ह्या गाभा या त्याचा आहे. म्हणून मराठीवर तुमची अशी पकड असली पाहिजे. अशी पकड एकदा आली की तुम्हाला हे सहज समजते. बघा आता, जे संत निंदा आणि स्तुती समान मानतात, संत तर कसे असतात, टीका केली काय कोणी की कोणी स्तुती केली काय, त्यांना काही फरक पडत नाही, ठीक आहे ना. त्यांचे मन कधीही काय होत नाही, म्हणजे चलबिचल होत नाही, विचलित होत नाही, अस्थिर होत नाही, दुःखी होत नाही की निराशाजनक होत नाही. संतांची कोणी निंदा करो किंवा प्रशंसा, संतांना दोन्ही समानच. कोणाच्या निंदा किंवा स्तुतीचा संतांच्या मनावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे संतांचे मन नेहमीच धैर्यशील असते. कोणतं बघा, जे संत निंदा आणि स्तुती समान मानतात त्यांचे मन कधीही चलविचल होत नाही, होऊ शकते, विचल होऊ शकते, अस्थिर होत नाही, स्थिर राहते बा, अस्थिर होत नाही. पण अस्थिर इथे शब्द का लागणार नाही, कारण जे संत निंदा किंवा स्तुती समान मानतात त्यांचे मन कधीही स्थिर होत नाही, निगेटिव्ह अस्थिर होत नाही. आपण असं प्रत्यक्ष म्हणू शकत नाही किंवा अस्थिर होऊ शकतो. म्हणून अस्थिर होऊ शकत नाही, हा शब्द चुकीचा आहे. दुःखी होऊ शकत नाही, हा निराजनक नाही. मेन मुद्दा आहे चलबिचल की विचलित. तर बघा कसं असते ना, आपल्याला कोणीतरी शिव्या दिल्या, घाणेरडं म्हटलं, काहीतरी टीका केली, तर पटकन आपला जीव खवळतो, कारण आपण संत नाही ना. बरोबर. स्तुती केली की आपण वाहून जातो, आपल्याला मस्त वाटते. निंदा केली की आपण विचलित होऊन जातो, आपल्याला अस्थिरता वाटते, काहीतरी वाटते आपल्याला की बाबा अरे यार असं नाही करायला पाहिजे. आपण ते पटकन दुरुस्त करायला पाहतो की नाही बा तसं नाही, असं. पण संत जे स्तुती निंदा समान मानतात त्यांना खरं संत म्हटलं जाते. म्हणून जे संत निंदा आणि स्तुती समान मानतात त्यांचे मन कधीही विचलित होत नसते. चलबिचल हे लहान मुलं करतात, चलबिचल. पण विचलित हा शब्द आपण प्रॉपर प्रत्येक ठिकाणी वापरू शकतो. कसा की जे संत निंदा स्तुती समान मानतात त्यांचे मन कधीही विचलित होत नाही. मन विचलित होणे एक वाक्प्रचार आहे. मन विचलित होणे म्हणजे मी तुम्हाला शिकवून राहिलो आणि आणखी जर एखादी गोष्ट माझ्या डोक्यात चालू असेल तर त्या गोष्टीने माझं मन विचलित होऊ शकते, म्हणजे असं भटकू शकते. शब्द कात्रीप्रमाणे कापण्याचे काम देखील करतात व शब्द आता कात्रीप्रमाणे कापण्याचे काम याच्यात दाखवायला गेलं विरुद्ध. व शब्द सुई दोऱ्याप्रमाणे शिवण्याचे देखील काम करते. म्हणून शब्दांचा वापर जपून करावा. मोजकेच शब्द बोलावे पण खरे आणि बरे बोलावे. ठीक आहे ना. हाताप्रमाणे बघा हा काय म्हणतो, शिवण्याचे काम यंत्र, हात, माणूस, जीभने नाही शिवत आपण, पण हे चारही बरोबर आहे. यापैकी कोणता बरोबर आहे तर सुई दोऱ्याप्रमाणे शिवण्याचे काम करते. कारण सुई दोरा हे एक इथे डिव्हाइस आहे, इथे कात्री डिव्हाइस आहे. कात्री इकडे कात्री आहे, इकडे सुई दोरा आहे. कात्री कापण्याचे काम करतो, सुई दोरा शिवण्याचे काम करतो, असं. ठीक आहे ना. म्हणून याच्यावर कमांड असणं आवश्यक. श्यामा नावाच्या तमासगिरणीच्या पोटी एक कन्यारत्न जन्मास आले. कन्यारत्न. श्यामा नावाच्या तमासगिरणीच्या पोटी एक कन्यारत्न जन्मास आले. श्यामा कोण होती? तमासगिरीण होती. तमासगिरीण म्हणजे तमाशा करणारी बाई. वेश्या नाही, वेश्या वेगळी, तमासगिरीण वेगळी. तमासगिरीण काय करते तर गावागावात जाऊन तमाशे करते. तमाशे करणे म्हणजे एक परफॉर्मन्स आहे, मराठी आर्ट आहे ते. ठीक आहे ना. तर तमाशा करते, पण त्यांच्याकडेही पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा चांगला असतोच किंवा होताच असं नाही. ठीक आहे ना. असो, मग त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन निगेटिव्ह होता. मग श्यामा नावाच्या तमासगिरणीच्या पोटी एक कन्यारत्न जन्मास आले. रिकामी जागा कमळ उगवावे. मग काय, गुलाबी कमळ उगवावे, त्याप्रमाणे ती कन्या चंद्रकलेसारखी सुस्वरूप व सुंदर होती.
गुलाबी गुलाबी कमळ उगवावे की फुललेले कमळ उगवावे की टवटवीत कमळ उगवावे की पूर्वेकडून उगवावे? नाही, चिखलातून कमळ उगवावे. कमळ कुठून येते? चिखलातून. म्हणून मग चिखलातून कमळ उगवावे. त्याप्रमाणे ती कन्या चंद्रकलेसारखी सुस्वरूप व सुंदर होती असा अर्थ. आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर काय? निराशा पसरली, व्याकुळता पसरली, भीती, अश्रू की हावभाव? बघा इथे व्याकुळता तर नाही, निराशा किंवा भीती होऊ शकते, अश्रू तर नाही, अश्रू तर नंतरची स्टेप आहे. हावभाव पसरले पण नाही, हावभाव पसरले पाहिजे होतं. निराशा पसरली की भीती पसरली की व्याकुळता पसरली? आता इथे निराशा आणि भीती. आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर, मला पाहू दे यांनी काय उत्तर दिलं. भीती पसरली. बरोबर आहे, भीती पसरली. ठीक आहे ना, भीती पसरली म्हणजे इथे निराशा, एखाद्या गोष्टीची आशा आणि निराशा हा भाग आहे. परंतु हा आंब्याचा बगीचा आहे, ते पोटे कैऱ्या पाडून राहिले. ठीक आहे ना, आंबे लहान लहान आंबे पाडून राहिले. तिकडून मालक आला, मग अरे यार आता मी निराश झालो असं म्हणतो का आपण? अरे ते पळा पळा, त्यांना भीतीने ते पळून जाईल. निराशा कशी असते? एक स्टँडर्ड लेवलला, नाही बा मी हे पाहून तुमचं निराश झालो असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. ज्याप्रमाणे रिकामी जागा अग्नी पेटवला जातो, ज्याप्रमाणे चुलीमध्ये अग्नी पेटवला जातो आणि त्यामध्ये विविध पदार्थांची आहुती दिली जाते, मग ती चूल नाही आहे, तो यज्ञ आहे. तो ज्याप्रमाणे यज्ञामध्ये अग्नी पेटवला जातो आणि त्यामध्ये विविध पदार्थांची आहुती दिली जाते, त्याचप्रमाणे अनुताईंनी शिक्षण प्रसाराचा ज्ञानयज्ञ पेटवला आणि त्यात त्यांनी स्वतःच्या आयुष्याची आहुती दिली. यज्ञात दिलेली आहुती परमेश्वरापर्यंत पोहोचते, तर अनुताईंच्या ज्ञान यज्ञातली आहुती समाजातील गोरगरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचली. बरोबर आहे. ज्याप्रमाणे यज्ञामध्ये आपण बघा, चुलीमध्ये बरोबर अग्नी पेटवतो. आता विस्तवामध्ये अग्नी, पाण्यामध्ये अग्नी, ते तर चुकीचे ऑप्शन्स आहे. ठीक आहे ना, चुलीमध्ये किंवा यज्ञामध्ये दोन राहू शकते. पण इथे काय आहे? आणि त्यामध्ये विविध पदार्थांची आहुती दिली जाते, तर आहुती यज्ञामध्ये असते, म्हणून यज्ञ बरोबर. ठीक आहे, असं लावायचं. काही सोपे असतात वाक्य, प्रश्न काही आपल्याला दिमाग लावून उत्तर बरोबर द्यायचे असते. समईचा प्रकाश शांत, शीतल, मंद असतो. ती सतत कशी असते? सतत लख्ख असते का? नाही, लख्ख तर प्रकाश पडतो, लख्ख नसते. ती सतत प्रकाशमय असते. बरोबर आहे. ती प्रकाशमय असते, ती स्वयंचलित असते, ती स्वतः जळून इतरांना प्रकाश देते. त्याचप्रमाणे मनुताई या स्वभावाने शांत, शीतल होत्या. त्या आयुष्यभर इतरांच्या कल्याणासाठी कार्य करत राहिल्या. मग आता समईचा प्रकाश शांत, शीतल, मंद असतो. ती सतत प्रकाशमय असते, ओके. तेवढ असते, ओके. उभी असते, उभी तर असते, काही लिहायचं असते काय? नाही. जळत नसते. जळणे म्हणजे अख्खं जळणे. पण समई मात्र तेवत असते. तेवत, समई सोबत तुम्हाला तेवत लिहायचं असते. म्हणून कधीही समई तेवत असते ही फ्रेज लक्षात ठेवा. ठीक आहे ना. समई तेवत असते. मी हा लढा तेवत ठेवला, चालू ठेवला. ठीक आहे ना, असा अर्थ. गंगा ही भारतातली एक काय अरुंद नदी आहे असे म्हणतात. आता ती अरुंद, ती रुंद आणि अरुंद. रुंद म्हणजे लहान, अरुंद म्हणजे मोठी. मला सांगा, नाही अरुंद आहे, रुंद म्हणजे मोठी. ठीक आहे ना. अरुंद नाही जायते. गंगेत स्नान केल्याने सर्व पाप नाहीसे होतात. गंगेच्या पाण्याला तीर्थ म्हणतात आणि ते तीर्थ पिल्याने माणसाचे दुःख नष्ट होऊन माणसाला सुखाची प्राप्ती होते असे हिंदू धर्मात मानले जाते. म्हणजे धार्मिक लेख आहे, धार्मिक वाक्य, धार्मिक प्रश्न आहे. म्हणून तुम्हाला रुंद अरुंद, उलट वाहणारी हे वाक्य नाही घ्यावं लागत. ठीक आहे ना. शांतता आहेच, शांतता नाही आहे कुठं कुठं, लांब लचक आहेच, पण पवित्र नदी आहे. का बरं पवित्र आलं? हे जर आपण भूगोलाचं एखादं वाक्य राहिलं असतं तर आपण ते रुंद अरुंद, उलट वाहणारी किंवा लांब लचक, लांब, सगळ्यात मोठी, सगळ्यात लहान असं म्हटलं असतं. पण वाक्यच कसं आहे? वाक्याचा ऑरा काय आहे?
वाक्याचा ऑरा आहे ते वाक्य धार्मिक आहे. आणि मग धार्मिक आहे म्हणून तुम्हाला जे पवित्र लिहावं लागेल. म्हणजेच गंगा ही भारतातली एक पवित्र नदी आहे असं म्हणावं लागेल, कारण वाक्यात शेवटी ते हिंदू धर्माचं आहे. मानवी जीवन हे खूप धावपळीचे धकाधकीचे आहे आणि हेच जीवन जगताना माणसाला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. खूप कष्ट यातना सहन कराव्या लागतात. कधी कधी या समस्या सोडवता माणूस कंटाळून जातो, हतबल होतो, निशब्द होतो नाही, रागीट होतो नाही, असभ्य होतो नाही, हतबल होतो. म्हणतो ना आपण, अरे बा मी या गोष्टीला कंटाळलो, हतबल झालो, दुःखी झालो नाही, हतबल झालो. म्हणजेच कंटाळणेला इथे साजेसं वाटेल. माणसाच्या आयुष्यात इतक्या समस्या असतात की त्या समस्यांचं निराकरण करणे. आता बघा, समस्यांचं निराकरण म्हणजे हे दोन शब्द एकत्र आले, ह्याला फ्रेज म्हणतो आपण. तर असे शब्द प्रयोग तुम्हाला करता आले पाहिजे, म्हणून वाचन असलं पाहिजे. सगळं वाचनावर येते. वाचन म्हणजे अभ्यास करणं गरजेचं, ठीक आहे ना. इथे सराव करणं, प्रश्नांचा सराव करणं गरजेचं असतो. आपली वाईट परिस्थिती बदलून चांगले दिवस येतील यासाठी आपण भरपूर मेहनत घेतली पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. मराठीमध्ये एक उक्ती आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता. आता हे तर प्रत्येकाने लहानपणापासून कधी ना कधी ही वाक्य उक्ती ऐकलेली आहेच. प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे, ठीक आहे ना. प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे. पाणीही गळे नाही, तूपही गळे नाही, मातीही गळे नाही किंवा अश्रूही गळे नाही. प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे, ठीक आहे. ही समर्थ रामदासांची उक्ती आहे, ठीक. सूर्य उगवल्यामुळे जसा अंधार नाहीसा होतो तसा विज्ञान रूपी सूर्यामुळे मानवी जीवनातील दुष्काळ दूर झाला आहे. नवनवीन शोध लागत आहे, जसे की संगणक, विमान. यामुळे जग अगदी जवळ आलेले आहे. बरोबर आहे. संगणक आला म्हणून सगळे जग एकत्र आलं. आपण अमेरिका जॉब इथे येऊन बसून करतो, मी तुम्हाला घरून शिकून राहिलो, ठीक आहे ना. संगणक आहे म्हणून, किंवा टेक्नॉलॉजी आहे म्हणून, विमान आहे म्हणून पटकन आपण जाऊ शकतो. इतक्या मैलांचं, इतक्या किलोमीटरचं अंतर, 1000 किलोमीटर अंतर पटकन आपण 2 दिवसामध्ये 1 दिवसामध्ये आपण पार करू शकतो विमानाने, ठीक आहे. म्हणून बघा, सूर्य उगवल्यामुळे जसा अंधार नाहीसा झाला होतो तसा विज्ञान रूपी सूर्यामुळे, विज्ञानाला लेखकाने सूर्य मानलं, विज्ञान रूपी सूर्यामुळे, लक्षात ठेवा, सूर्यामुळे मानवी जीवनातील काय अंधारच ना, अंधार दूर झाला. दुष्काळ, संकटे, समस्या, एकांत नाही, अंधार दूर झाला. तसं जर पाहिलं तर एकांतही दूर झाला. बरोबर आहे. समस्या दूर झाल्या, संकट दूर झाले, दुष्काळ दूर झाला येते. परंतु या 5ही शब्दांपैकी जवळचा शब्द कोणता? बँकिंगला असंच असते इंग्लिशमध्ये, IBPSच्या बँकिंगच्या, ठीक आहे ना. तर अंधार दूर झाला, कारण सूर्य म्हटलेला आहे, विज्ञान रूपी सूर्यामुळे अंधार दूर होतो, ठीक आहे ना, असा अर्थ. हिरे मोती यासारखे रत्नांचे खूप अलंकार असतात. ते घातल्याने माणसाचे सौंदर्य वाढते, पण पोवळे या अलंकारामुळे वाढणारे सौंदर्य इतके मोठे असते की त्याच्यासारखा दुसरा एकही अलंकार नसतो. मग तो पोवळे आहे, सोने आहे, चांदी आहे, माणिक आहे की विद्या आहे? सांगा बरं. विद्या. तुमच्याकडे ह्या 4ही गोष्टी असू द्या, पण तुम्ही निर्बुद्ध असू द्या, तुम्हाला तुमचं कोणालाही कौतुक येणार नाही. कोणी म्हणा हा श्रीमंत आहे पण बद आहे, मॅट आहे. पण तुम्ही गरीब असा, तुमच्याजवळ विद्या असेल, तुम्हाला वाक्चातुर्य असेल, ज्ञान असेल, बुद्धी असेल, तुम्ही लोकांना चांगले सल्ले देत असाल, तर लोकांचा तयाचा हरिक वाटे देवा. लोकांना, देवाला सुद्धा त्यांचा हरिक वाटतो, त्यांचं कौतुक वाटते, ठीक आहे ना. म्हणून विद्या हा शब्द या ठिकाणी होते, कारण विद्या हा असा अलंकार आहे ज्यामुळे सौंदर्य वाढते, इतके वाढते ते की दुसरा त्यापेक्षा कोणताही अलंकार शोभून दिसत नाही. एखादा माणूस राहू द्या, आजकाल पुण्या साईडनं खूप फॅशन वाढली, एकदम गळ्यात ते जाडे ते काय त्याला साखळ्या घालते सोन्याच्या, इथे हे त्यातले अर्ध म्हणा बेंटिक्सच असते, बेंटिक्स किंवा चुकीचं सोनं असेल, डुप्लिकेट सोनं, पण ते एकदम भाई आले भाई, नमस्कार, ओके. काय तुम्ही काय सध्या करून राहिले? पाहिला आपण, हा तो जोडबा भरपूर सोनं आहे. मग आम्ही काय करतो?
त्याचं काय करू? अरे तुला एक शब्द मुद्दा मांडता येत नाही, त्या गावात तिकडे नाल्या भरभरून पडल्या, गावात रोड नाही, मुलं शिक्षणासाठी वळून फिरून राहिले आणि तू सोनं घालून हां भाई आले भाई आले भाई आले, काय काय त्याचा आम्हाला काय फायदा? समाजाला त्याच्याला काय फायदा? पण एखादा गरीब माणूस असेल, साधारण असेल, तो बुद्धिमान असेल, तो अनेक त्याने डिग्री घेतलेल्या असेल, तो तुम्हाला उपाययोजना सांगून राहिल्या, त्याने ग्रंथ लिहिले, तो खूप मोठा झाला, तो हुशार आहे, हा अलंकार याचा हरिक लोकांना वाटते, ठीक आहे ना, याचा कौतुक लोकांना वाटते, आणि म्हणून तो अलंकार दुसरा तिसरा कोण नाही, तो विद्या आहे. म्हणून विद्या घ्या, अभ्यास करा, मोठं व्हा. बघा तुमच्या गावात 20 एकरावाला पोरगा असेल आणि तुमच्याजवळ 2 एकर जमीन आहे, पण तुमच्याकडे सरकारी नोकरी आहे, ही तुम्ही विद्या घेऊनच कमावलेली आहे. हा पोरगा 20 एकरावाला आहे, रोज जाते वावरात, येते वावरातून, लोक पोरगी देईन ती यालेच देईन, त्याचं आयुष्य कुठं जाईन काय सांगता येत नाही, याचं आयुष्य समोरच जाईल. हा सरकारी नोकर आहे, याला पैसा मिळतो, महिन्याचा पैसा मिळतो, सुशिक्षित आहे, मुलं चांगल्या शाळेत शिकेल, असं असते. म्हणून हरिक यांचा असतो विद्या मेन आहे. असो हे किंवा हे अशी गोष्ट आहे की जी दुसऱ्याला दिल्याने किंवा स्वतः उपभोगल्यामुळे कधीही वजा होत नाही, उलट ती सतत वाढतच राहते. ती अक्षय संपत्ती आहे. तिच्यामध्ये असलेला हा अजब विलक्षण गुण कुठल्याच गोष्टीत नाही. मग काय, पैसा व संपत्ती ठेवून पहा बरं. पैसा किंवा संपत्ती अशी गोष्ट आहे की जी दुसऱ्याला दिल्याने किंवा स्वतः उपभोगल्याने कधीही वजा होत नाही. होते ना वजा? तुमच्याकडे 10 करोड आहे, 10 कोटी रुपये आहे, तर तुम्ही लोकांना दिले, स्वतः उपभोगले, कमी होईल ना, ते कमी होईल. हा काय म्हणतो, कमी होत नाही म्हणतो, कमी होत नाही, वजा होत नाही. ज्ञान आणि विद्या, हां तुम्ही ज्ञान आणि विद्या, ज्ञान म्हणजे ज्ञान हस्तगत केलं जाते, प्राप्त केलं जाते. विद्या म्हणजे आहे आपल्याकडे, बुद्धी आहे, आपण शिकवून राहिलो, देऊन राहिलो, घेऊन राहिलो. ज्ञान म्हणजे एकदम उच्च लेवलची गोष्ट, ठीक आहे ना. विद्या म्हणजे विद्या, आपण जे शिकतो ना प्रत्येक गोष्टीतली विद्या ते. तर ज्ञान आणि विद्या अशी गोष्ट आहे की जी दुसऱ्याला दिल्याने किंवा स्वतः उपभोगल्याने कधीही वजा होत नाही, उलट ती वाढत जाते. तर बरोबर आहे, ज्ञान आणि विज्ञाच आहे. संपत्ती किंवा शिक्षण, ज्ञान किंवा दान, ज्ञान आहे पण दान नाही आहे, दान दिल्यानं कमी होती ना. आरोग्य किंवा पैसा, ते देऊ शकत नाही आरोग्य आपण कोणाला, असं. म्हणून हे उत्तर करेक्ट आहे 3 नंबरचं, बी उत्तर करेक्ट, ठीक आहे. पाण्याचा थेंब कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो. पाण्याचा थेंब तो कमळाच्या पाण्यात, बघत ना ते असं टाकलं, एक थेंब टाकलं, घसरून गरंगळत खाली पडतो तो, ठीक आहे ना, घरंगळत. तर पाण्याचा थेंब कमळाच्या पानावर पडला तर तो मोत्यासारखा चमचम करतो, आणि शिंपल्यावर जर पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो. थेंब तोच, परंतु कुणाच्या सहवासात येणार यावर त्यांचं अस्तित्व, त्याची पदप्रतिष्ठा अवलंबून असते. की जीवन, आयुष्य, आदर की सन्मान, 5ही लागते बरोबर. लावायचं कोणतं बरोबर? बघा, पाण्याचा थेंब तोच, तो जर मोत्यावर पडला, तो जर समजा कमळाच्या पानावर पडला तर चमकतो, मोत्यासारखा चमकतो. पण जर तो शिंपल्यावर पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो. म्हणजे त्या पाण्याच्या थेंबाच्या अस्तित्वासोबत आपण डील करून राहिलो, आणि म्हणून तो कोणासोबत आहे, संगत महत्वाची, परंतु तो कोणाच्या सहवासात येणार यावर त्याचं अस्तित्व अवलंबून असतो. कारण इथे त्या पाण्याच्या थेंबाचं अस्तित्व आहे. समजलं ना? वाक्याचा गाभारा काय म्हणतो की पानावर पडला की शिंपल्यांवर पडला, अस्तित्व तिथून तयार होणार. आणि म्हणून जीवन, आयुष्य, आदर किंवा सन्मान होत नाही. तसं जर पाहिलं तर 5ही शब्द बरोबर आहे, आणि जर 5ही पैकी एक पाहिला तर मग अस्तित्व बरोबर आहे. पेपरवाल्यांना, जे लोक पेपर काढतात त्यांना ह्या शब्द महत्त्वाचा आहे, तो शब्द त्यांना गरजेचा आहे. असेच प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येतात. ज्यांनी एक्झाम दिली असेल त्यांना बरोबर माहीत आहे की हां असेच प्रश्न येतात, ठीक आहे ना. नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वतःला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले तरी अशक्य मात्र नाही.
दुर्बल मात्र नाही, विनाशकारक नाही, अयोग्य नाही, कठोर नाही, हे तर शब्द सगळे इरिलेटिव्ह आहे. हा शब्द आहे रिलेटिव्ह. कोणता? तर आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले तरी ते अशक्य मात्र नक्कीच नाही. राष्ट्राची उभारणी हे सोपे काम नाही. त्यासाठी सबंध आयुष्य द्यावे लागते. आपण पाणी होऊया, भावी पिढी पीक होईल. आपण शेत होऊया, भावी पिढी पीक होईल. आपण खत होऊया, भावी पिढी पीक होईल. आपण बी होऊया, भावी पिढी पीक होईल. आपण सक्षम होऊया, भावी पिढी पीक होईल. सांगा बरं काय लागेल? आहे 5ही बरोबर, पण त्या 5 पैकी कोणतं बरोबर आहे? तर मग आपण खत होऊया, भावी पिढी पीक होईल. कारण पिकाचा संबंध खतासोबत आहे. पाण्यासोबत आहेच, शेतासोबत आहेत. शेत तर होणारच नाही समजा. पाण्यासोबत आहेच, बी सोबत पण आहे. पण इथे दिलेलं आहे बघा, बी टाकलं तर पीक तर येणारच आहे. संबंध आहे, पीक तर येणारच आहे ना. बी टाकलं पीक येणारच आहे. पण खत हे चांगलं पीक दाखवते आणि म्हणून आपण खत होऊया, पिढी पीक होईल. हा जो सेन्स आहे, हे जे लालित्य आहे या वाक्यामधलं, हे आपल्याला मुळात समजलं पाहिजे आणि हे सरावानेच समजेल. ठीक आहे ना. असेच प्रश्न तुम्हाला पेपरला येतात, तुम्ही क्लेम नाही करू शकत. त्याने म्हटलं खत, मग खत बरोबर. तू म्हणाले सर बी तर येणार ना, बी पीक, पाणी पीक. पण पाणी तर लागतेच ना, बी पण लागते. खत मात्र एक्स्ट्रा द्यावं लागते आणि म्हणून खत दिलं की पीक जास्त वाढते. आणि म्हणून तो संबंध या ठिकाणी आपण जोडता आला पाहिजे आपल्याला. म्हणून मराठीवर पकड चांगली असली पाहिजे. जोखीम उचलायला घाबरू नका. जर तुम्ही बघा, जोखीम पत्करायला किंवा उचलायला, जोखीम पत्करणे पण चालते, पत्करायला. तुम्ही घाबरू नका. तुम्ही जिंकलात तर नेतृत्व कराल, बरोबर आहे. आणि जर हरलात तर दुसऱ्यांना अपमानित कराल, मार्गदर्शन कराल. विनंती पण नाही, असहाय पण वाईट पण नाही. म्हणजे इथे काय, मार्गदर्शन कराल. काही प्रश्न खूप सोपे असतात. काही फक्त आपल्याला एकदम डोक्याला ताण देऊन तो प्रश्न कोणता बरोबर आहे हे ओळखून घ्यायचं असते, तो लिहायचा असतो. पण काही खूप सोपे असतात. मग सोपे आणि कठीण यामधला फरक तुम्हाला करता आला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे ना. मनाची शक्ती ही सूर्याच्या किरणांसारखी असते. ओके. जेव्हा ती एका मध्यबिंदूवर केंद्रित होते तेव्हाच ती प्रखरतेने चमकते. मध्यबिंदूवर, केंद्रबिंदूवर, लघुबिंदूवर, दीर्घबिंदूवर, चंद्रबिंदूवर. चंद्रबिंदू तो होणारच नाही समजा, दीर्घ किंवा लघु पण होणार नाही, केंद्र की मध्य. मनाची शक्ती ही सूर्याच्या किरणांसारखी असते. संदर्भ पाहता, सूर्याच्या किरणासारखी असते. जेव्हा ती एका मध्य तर कोणाला राहू शकतो, केंद्र महत्वाचं, केंद्रबिंदूवर केंद्रित होते. कारण केंद्रित कुठं होतो आपण, केंद्रबिंदूवर. मध्य तर अनेक गोष्टी राहील ना, केंद्र एकच राहणार आहे असा अर्थ. आणि म्हणून केंद्रबिंदूवर केंद्रित होते तेव्हाच ती प्रखरतेने चमकते असा तो अर्थ होतो. मी आयुष्यभर जगात वाईट शोधत राहिलो, पण जेव्हा मी माझ्या हृदयात डोकावून पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही. बरोबर आहे. मी आयुष्यभर जगात वाईट शोधत राहिलो, पण जेव्हा मी माझ्या हृदयात डोकावून पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही. मग हृदयात की मनात की अंतःकरणात, आपण काय म्हणतो, आपण आपल्या अंतःकरणात पाहतो ना, शोधतो ना काही गोष्ट. हृदयातही बरोबरच आहे, मनातही बरोबरच आहे, आयुष्यात बरोबर आहे, जीवन बरोबरच आहे, शब्द पाचही बरोबर आहे. पण नेमका परफेक्ट कोणता, तर तो अंतःकरणात. म्हणून असे प्रश्न तुम्हाला समजले पाहिजे, या प्रश्नांसोबत डील करता आली पाहिजे. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा आपण स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मानवी नियमावलीचा फ्रान्सप्रमाणे आपल्या घटनेत समावेश केला. कायद्याचा, मूल्यांचा होईल. हे मूल्य आहे ना आपले, हे व्हॅल्यूज आहे, मूल्य आहे आपले. आणि म्हणून इथे मूल्यांचा बरोबर राहील. घटकही चालते, हक्कही चालते, कायदाही चालते, नियमही चालते, नियमही आहे. पण शब्द कोणता परफेक्ट आहे तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे आणि तो आहे मूल्य. समजलं?
मानवी मूल्य आहे ना ते. आणि तसं ही मानवी मूल्य हे लिहून ठेवून द्या कुठेतरी. मानवी मूल्य जे लोक अभ्यास करतात त्यांना लिहायला लागत नाही डोक्यात, फक्त जे अभ्यास करतात किंवा जे वाचन करतात त्यांच्या डोक्यात ती फिट बसलं असतं ऑलरेडी. ठीक आहे ना. मनुष्याच्या इच्छा पाण्याच्या प्रवाहासारख्या आहेत जे बनतात आणि दुसऱ्या क्षणी नष्ट होतात. मग प्रवाह बनते आणि नष्ट होते काय? नाही. गती ते पण नाही. पांढऱ्या शब्द बुडबुड्या, हां होईल. बुडबुडे कसे? बनते मिटते, बनते मिटते, नाश पावते. मनुष्याच्या इच्छा पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आहेत ज्या बनतात आणि दुसऱ्या क्षणी नष्ट होतात. बरोबर आहे. वाणी कोकिडा पकडो. कोकिडा कोणाला धन देत नाही तरी ती सर्वांना आवडते. हा फरक वाणीचा. बरोबर आहे. मग कोकिडाच राहील ना. मग मैना, साळुंकी, चिमणी किंवा सुरण नाही, कोकिडाच गाते. ठीक आहे ना. पण ॲक्च्युली कोकिडा गात नाही म्हणते. इथे आपल्या प्रचलित कोकिडा आहे, लता मंगेशकर या गान कोकिडा वगैरे म्हणतो ना त्यांना, तर ते कोकिडाच घ्या. कोकिडा कोणाला धन देत नाही तरी ती सर्वांना आवडते. धन देणाऱ्या लोकांना आवडते. ठीक आहे. कोकिडा कोणाला धन देत नाही पण लोकांना ती आवडते. असं आपले मत आपले विचार बनतात. बरोबर आहे. आपलं मत आपले विचार बनतात. आपले विचार आपले शब्द होतात. आपले शब्द आपले कार्य होतात. वा. आपले कार्य आपले सवय बनते. आपली सवय आपले मूल्य बनते आणि आपले मूल्य आपले भाग्य बनते. होऊ शकते. साथीदार आयुष्य पण होऊ शकते. दृष्टिकोन किंवा आपले भाग्य किंवा आयुष्य दोनपैकी एक आहे. आपले मत आपले विचार बनतात. आपले विचार आपले शब्द होतात. आपले शब्द आपले कार्य होतात. आपले कार्य आपली सवय बनते. आपली सवय आपले मूल्य बनते. आपले मूल्य आपले भाग्य बनते. लिहून टाका. किंवा मग आयुष्य पण येईल, परंतु इथे भाग्य करेक्ट आहे. आयुष्य बनते. आयुष्य तर कोणाचंही बनते. ज्याला मत नाही त्याचं आयुष्य बनते, पण भाग्य हे असं. ठीक आहे ना. चलो थांबतो या ठिकाणी. मित्रांसोबत हे सर्व शेअर करा. ठीक आहे. नवीन कोर्स आहे आणि अगदी तोलामोलाचा कोर्स आहे. जसं पेपरला येतं तसंच आपण ते शिकवलेलं आहे. मित्रांसोबत सांगा. ठीक आहे. आणि इतरही इंग्लिशचा वगैरे कोर्स आहे, टेस्ट सिरीज आहे, ई बुक्स आहे, क्वेश्चन बँक आहे. तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. प्रत्येक ठिकाणी सगळं मटेरियल वेगवेगळं आहे. ठीक आहे. थँक्यू.